नमस्कार. बजेट महाराष्ट्राचे मध्ये मी विशाल पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि या घडीची सर्वात मोठी बातमी ती म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत भारताला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केलेला आहे. त्यांच्या संकल्प पूर्तीला बळ देणारा वर्ष 2025-26चा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री तसंच वित्त आणि नियोजन मंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सादर केलेला आहे. महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही असं सांगत शेती, शेतीपूरक क्षेत्र, उद्योग, व्यापार, शिक्षण, आरोग्य, पर्यटन, पायाभूत सुविधा, सामाजिक विकास अशा अनेक क्षेत्रांसाठी भरीव तरतूद असलेला विकसित भारत, विकसित महाराष्ट्राचं स्वप्न प्रत्यक्षात आणणारा हा अर्थसंकल्प आहे. यातून देशांतर्गत विदेशी गुंतवणूक, रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील. विधानसभा निवडणुकीत राज्यामधील मतदारांनी व्यक्त केलेला विश्वास सार्थ ठरवण्यामध्ये अर्थसंकल्प यशस्वी होईल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांचा 11वा अर्थसंकल्प विधानसभेत सादर करताना व्यक्त केलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.